आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दर्शवताना हत्येचा साधा निषेधही न नोंदवल्यानं त्यांच्या चौफेर त्यांच्यावर टीका होतीये। नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंची सलाईन दिसली, मात्र संतोष देशमुखांच्या अंगातलं साखळलेलं रक्त दिसलं नाही का, असा तिखट सवाल जरांगेंनी शास्त्रींना केलाय। 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये ना। त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना। तुम्ही त्याच्या हाताला पहा, सलाईन लावलेला आहे। किती सहन करावं एखाद्या माणसाने। संतोष भैयाच्या अंगात साकळलेलं रक्त ते लिटोर होतं, ते का दिसलं नाही? असं नाही का शेवटी संतोष भैया नाही आहे जगात। त्यांच्या माराचा रक्ताचा विचार सुद्धा तेवढंच करणं गरजेचं होतं, कारण ते सुद्धा गाव धोम्यगडाचं भगवानगडाचं भक्त गाव आहे, आणि आशांबद्दल आपली अशी भाषा ते योग्य वाटलं नव्हतं।